मराठी प्रेक्षक सिनेमागृहात येत नाहीत अशी ओरड होत असतानाच 19 जुलैनंतर मात्र हे दृश्य बदललं. 3 आघाडीचे दिग्दर्शक माझ्या सोबत आहेत. संजय जाधव, समीर विद्वांस आणि केदार शिंदे. तुम्हा तिघांचंही मनापासून अभिनंदन. थँक्यू थँक्यू. मराठी प्रेक्षकांना तुम्ही सिनेमागृहात परत आणलं. हाऊसफुलचे बोर्ड लागले. खूप हा जो बदल आहे हा खूप पॉझिटिव्ह आहे, खूप सकारात्मक आहे. संजय, तुझ्यापासून सुरुवात करते. काय भावना आहेत? विचार केला होतास असं होईल? नाही, असा कधी विचार केला नव्हता. एक जेन्युइन चांगला चित्रपट बनवायचा प्रयत्न केला होता आणि म्हणजे ते सगळेच प्रयत्न करतात आणि प्रत्येकाची इच्छा असते की असा चित्रपट, आपला चित्रपट असा रिस्पॉन्स मिळाला पाहिजे आपल्या चित्रपटाला. आणि मग खूप वाचायचो पूर्वी. अगदी 3 इडियट्सबद्दल पण वाचलं होतं की रात्री 12चा पण शो लागतो, मग तो हाऊसफुल जातो. सकाळी 9चा पण शो लागतो, तो हाऊसफुल जातो. तर मला वाटलं नव्हतं की कसं असं कधी आपल्या आयुष्यात होईल, पण सध्या होत आहे. तर आय एम रिअली एक्सायटेड. आय एम रिअली थँकिंग माय गॉड की आणि तुझ्या कलाकारांच्या काय प्रतिक्रिया आहेत? ॲक्च्युली खरं सांगू का, त्या दिवशी आमच्यातलाच एक कलाकार मला म्हणाला की अरे दादा, प्रॉब्लेम आहे, मला 4 तिकीटं पाहिजेत पण त्यांना मिळत नाही तिकीटं. तर तेव्हा मी त्याला हेच म्हटलं की अरे, कसं आहे की आपल्या आयुष्यात हा प्रॉब्लेमच पहिल्यांदा येतोय. आपल्याला सवय नाही असले प्रॉब्लेम हँडल करायची, त्यामुळे मला माहिती नाही. पण येस, म्हणजे सगळेच कलाकार खूप खुश आहेत. आणि का नसावेत, म्हणजे कारण ह्याच एकाच एकाच गोष्टीसाठी सगळेजण झटत असतात ना, की आपला चित्रपट चालावा, आपला चित्रपट लोकांना आवडावा आणि तो अशा पद्धतीने आवडेल तर सोन्याहून पिवळं आहे. क्या बात आहे. 19 जुलैला दुनियादारी रिलीज झाला आणि लगेच पाठोपाठ 26 जुलैला टाइम प्लीज आणि श्रीमंत दामोदरपंत. दोघंही थोडंसं घाबरले असाल किंवा पहिला जो आठवडा होता तो खूपच दुनियादारीने गाजवला होता. लगेच त्या आठवड्यात आता आपला सिनेमा रिलीज होतोय. समीर, काय भावना होत्या? नाही, भीती तर वाटत होतीच म्हणजे 100% मला, कारण एक तर माझी पहिली फिल्म होती, त्यात परत म्हणजे दुनियादारी जिनी खूप सक्सेस मिळाला होता, त्यामुळे त्याची एक लाट होती आणि माझ्याबरोबर केदारचा सिनेमा येत होता, त्याच्यामुळे ते दोन ह्याच्यामध्ये माझं सँडविच होणार की काय असं मला जेन्युइनली म्हणजे भीती वाटत होती. पण ही फार चांगली गोष्ट झाली की दुनियादारीचं ते कंटिन्यू राहिलंच, त्याच्या जोडीला आणखीन टाइम प्लीजला आणि श्रीमंत दामोदर पंताला लोकांनी एवढा भरघोस प्रतिसाद दिला. म्हणजे तिन्ही फिल्म्सना लोक जाऊन बघत होती, एकदा ही फिल्म, एकदा ही फिल्म, एकदा ही फिल्म. तर ती एक लाट तयार झाली आणि मग जरा एक 3-4 दिवसांनी मला जरा हायसं वाटायला लागलं की नाही आहे, म्हणजे आहे, लोकांना बघायचे तिन्ही सिनेमे, जी चांगली गोष्ट आहे. सध्या हे यश तू एन्जॉय कर. हो. आणि केदार, श्रीमंत दामोदरपंत आले आणि त्यांनी जो काय जलवा केला, सगळेच म्हणजे, आणि थिएटर्सही वाढली. तुझ्या काय भावना आहेत? भीती होती एकाच गोष्टीची की नाटकाचा सिनेमा करणारा माणूस म्हणून खूप फेमस होतो तुम्ही. याची भीती जरा जास्त होती. कुठल्याही कलाकृती आपलं नशीब घेऊन येते. त्यामुळे संजयला जे यश मिळालं दुनियादारीचं, त्याचा 100% आम्हाला फायदा झाला. म्हणजे काय असतं की एकदा एखाद्या देवळामध्ये जायची सवय लागली लोकांना की मग त्याच्या बाजूला 1-2 देवळं असतात ना, ती पण जाऊन बघतात लोक. हे जे एक एक विश्वास असतो ना, मॅग्नेटिक इफेक्ट आपण म्हणू शकतो. आणि 100% आणि तो संजयच्या बाबतीतला ॲज एन पर्सन म्हणून पण मॅग्नेटिक इफेक्ट आहे की तू जेव्हा संजयबरोबर बोलशील त्यावेळेस तुला स्वतःला पण ती खात्री वाटत राहते की तो कसा आहे आणि तो कसा का ग्रेट आहे. समीरच्या बद्दल मी एकच सांगू शकेन की सिन्सिअर एफर्ट्स आहेत आणि आज समीरची पहिली फिल्म, पहिल्या फिल्मला ज्या भावना असतात त्या सगळ्या भावनातून मी पण गेलो आहे. त्यामुळे त्याला हे जे यश मिळालेलं आहे हे त्याच्या आत्तापर्यंतच्या कष्टाची एक सुरुवात आहे आणि अजून अजून खूप पुढे जायचं आहे. नाही, मी तर समीर असिस्टंट नसताना समीरचा ऑटोग्राफ घेतला होता. आणि सज्जानी जो ऑटोग्राफ घेतला होता त्याच्याबद्दल आजही माझ्या मनामध्ये खूप आदर आहे. हे बघ, हे सगळं जे आहे ना, आज आज लोक म्हणतायत की 3 सिनेमांना यश मिळालं वगैरे वगैरे वगैरे. हे आमचं यश नाहीये, हे रसिक प्रेक्षकांचं यश आहे. सिनेमा प्रदर्शित होण्याच्या आधीचे जे दिवस होते त्याकडे मी वळते आता. संजय, मला आठवतंय तुम्हा सर्वांचेच कलाकार खूप मनापासून प्रमोशन करत होते आणि हे मला वाटतं खूप महत्त्वाचं आहे की कलाकारांनीही तेवढी आत्मीयता दाखवणं आपल्या सिनेमासाठी. आणि महिनाभर तुझे कलाकार फिरवत होते, समीरचे फिरवत होते, केदारचे फिरवत होते. तर कलाकारांचाही हा पाठिंबा मिळाला, ही जमेची बाजू असू शकते. काय सांगशील? नाही, ही जमेची बाजू ऑफकोर्स आहे, पण मला असं वाटतं त्याहीपेक्षा ना हा अवेअरनेस आहे. पूर्वी असं होत नव्हतं. पूर्वी कसं व्हायचं की कलाकार सिनेमा करायचे आणि त्याच्यानंतर
रिलीज कधी होतं वगैरे, म्हणजे प्रीमियरला आले तर नशीब, आनंद आनंद. हे का वाटायचं? कारण हे अवेअरनेस किती- नव्हता. हे कसं वाईट आहे ना, पण ऑफकोर्स वाईट आहे. आणि हे स्वतःच्या वाईट आहे सिनेमाच्या हे प्रीमियरला सुद्धा कलाकारांना जर यावंसं वाटत नसेल किंवा ते वेळ काढू शकत नसतील, बरोबर आहे. तर हे नाही, जरा पण हे चुकीचं खटकतं. होतं आणि हेच आता कलाकारांना माहिती आहे की हे चुकीचं आहे, यु नो. त्यामुळे आता माझ्याच चित्रपटाचे कलाकार नाही, सगळेच कलाकार सिनेमा ज्यावेळी साईन करतात ना, तेव्हाच प्रमोशनच्या डेट्स ठेवतात. म्हणजे स्पेशली दुनियादारीबद्दल तर मी सांगू शकतो की दुनियादारी ज्यावेळी आम्ही मुहूर्त केला तेव्हाच आम्ही 19 जुलै अनाऊन्स केली. तर तेव्हाच सगळ्या कलाकारांनी 1 महिना डेट्स ठेवल्या होत्या की आता हे तर शूटिंगच्या एवढ्या डेट्स आहेत आणि प्रमोशनच्या एवढ्या डेट्स आहेत, यु नो. तर हा अवेअरनेस कदाचित लेट आलाय, पण येस डेफिनेटली आला आणि त्याचा निश्चितच फायदा बाकी मेकरला होतो. कलाकारांनी यापासून प्रेरणा घ्यावी नक्कीच. Of course, कारण of course, एक of दिग्दर्शक म्हणून तुमच्या भावना नक्कीच असतील ना, तुमची कुठेतरी खंत असेल की अरे कलाकार वेळ देत नाहीत, मी एवढा चांगला सिनेमा बनवला. पण मी फॉर्च्युनेटली सांगू, मला असा कधीच त्रास झाला नाही. म्हणजे मी जेवढे सिनेमे केले तुला तो सपोर्ट मिळत गेला. मला ऑलवेज सपोर्ट मिळाला. कारण कदाचित असं असेल की मी नेहमी मित्रांबरोबरच सिनेमे करत आलो. माझ्याबरोबर कधी असा म्हणजे ऑफकोर्स सगळे स्टार्स आहेत, यु नो, सगळे सुपरस्टार्स आहेत. म्हणजे भरत जाधव म्हणा किंवा अंकुश चौधरी म्हणा किंवा स्वप्नील जोशी म्हणा, सोनाली कुलकर्णी म्हणा किंवा सई तामणकर म्हणा किंवा उर्मिला कारेडकर म्हणा, हे खूप मोठे स्टार्स आहेत. ओके, ते खूप बिझी आहेत, पण त्याहीपेक्षा नाही खूप चांगले मित्र आहेत. तर मला असं कधी प्रेशर जाणवलं नाही फॉर्च्युनेटली, बिकॉज ते चांगले मित्र आहेत. पण अदरवाईज जर तुम्ही आता बघाल की आत्ताचा जो सिनारिओ आहे की प्रत्येक कलाकाराला वाटतं की आपला चित्रपट प्रमोट झाला पाहिजे, आपला चित्रपट लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रमोशन करणं खूप गरजेचं आहे. आणि जर कलाकार असेल ना, आर्टिस्ट असेल, तर तो लोकांशी कनेक्ट होतो. मी ॲज अ दिग्दर्शक प्रमोशन असेल त्यावेळेस मी लोकांना दिसतो आणि मग लोक, अच्छा तो संजय जाधव का, अच्छा तो दिग्दर्शक आहे का, इथून एक डिस्कशन सुरू होतं. वेरएज एखादा आर्टिस्ट असेल तर तो लगेच कनेक्ट होतो, हे आर्टिस्टनाही माहिती आहे, यु नो. तर त्याचा प्रमोशनला नक्कीच फायदा होतो. संजय, तू खूप भाग्यवान आहेस की मैत्रीपूर्ण संबंध असले आणि सगळे कलाकार तुला मित्र म्हणून तुझ्या बरोबर आहेत, तुझ्या पाठीशी उभे आहेत. पण काही दिग्दर्शक असे आहेत की त्यांच्या पाठीशी कलाकार सिनेमापुरतीच असतात, पैसे घेतात आणि निघतात. तर हा जो ॲटिट्यूड आहे कलाकारांचा, तर हा कुठेतरी खटकतो का? समीर, केदार, तुम्ही आता इतके केदार, तुला हा प्रश्न विचारावा वाटतो. पण माझं पण तोच आहे मुद्दा की मी माझ्या मित्रांबरोबर सिनेमे केलेले आहेत. त्यामुळे यावर एकच उपाय आहे की त्या दिग्दर्शकाने आपल्या मित्रांबरोबर सिनेमे करावे. पण हा फारच ही मोठी पळवाट आहे. महत्वाची गोष्ट मला स्वतःला असं वाटतं, मराठी कलाकारांची व्यावसायिकता कुठे दिसते? नाही व्यावसायिकतेचा प्रश्न नाहीये. हे बघ काय आहे, याच्यामध्ये गफलत एकच आहे की जे एक पॉइंट तो बोललाय तो पॉइंट ते दिग्दर्शक किंवा ते निर्माते पाळतात का. म्हणजे संजयने जो पॉइंट मांडला की मी माझ्या शूटिंगच्या दिवशी ठरवलं होतं की 19 जुलै ही माझी रिलीज डेट आहे. प्लॅनिंग हा खूप मोठा बस. मुद्दा आहे. Of course, हे खूप मोठा मुद्दा आहे. प्रत्येक जो कलावंत आहे त्यालाही स्वतःला प्रसिद्धी हवीच आहे, त्यालाही लोकांपर्यंत पोहोचायचंय. त्याला काय आवड नाहीये की मी एक सिनेमामध्ये काम केलं आणि मी त्याच्या प्रीमियरला पण जात नाही, असं नसतं. पण मुळात त्या दिग्दर्शक किंवा त्या निर्मात्यांचं पुढचं प्लॅनिंग आहे का, त्यांची तारीख फिक्स आहे का. म्हणजे हा 100% मी माझ्यावर ओढून घेतो. पण पण भरतच्या बाबतीत बोललं जातं की भरत फक्त माझ्याच कुठल्याही प्रमोशनला दिसतो. पण भरतला ही गोष्ट मी डे 1 पासून सांगितलेली असते. तुझं प्लॅनिंग चोख असतं, त्यामुळे तुला कलाकारांची साथ. ते सगळं जर केलं बरं, ते त्यांनी ठेवायच्या तारखा आणि मग आयत्या 15 दिवस अगोदर त्याला सांगायचं की आपली फिल्म आणखीन पुढे जाते. त्याचे स्वतःचे पण काहीतरी तर कार्यक्रम असतील आणि एवढे सगळे बिझी आहेत. तर मित्र आहेत म्हणून त्यांना गृहीत नाही धरत आम्ही, हे त्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. जसं संजय दादा म्हणलं की कनेक्ट व्हायला होतं आणि त्यांना असं जाणवतं की हे सगळेजण मिळून ही फिल्म खूप सिरियसली घेतात, त्यामुळे आपणही ती सिरियसली घेणं गरजेचं आहे. तर त्या बाबतीत मला प्रिया असेल, उमेश असेल, सई असेल, सिद्धार्थ जाधव, सिद्धार्थ तर म्हणजे इतका एक्साइट झाला होता जेव्हा त्यांनी एक पहिला पाहिला तेव्हा, की तो म्हणला की नाही नाही मी प्रमोशनला तर डेट्स देणारच आहे. त्यांनी त्याचे शूटिंग्स पुढे मागे कर, त्यांना ऍडजस्ट करायला लाव, मग आम्हाला थोडे ऍडजस्ट करायला लाव. सईनी पण ते, सई तर दोन्हीकडे होती, म्हणजे दुनियादारीमध्ये पण मला अडकली सईबद्दल होती. नक्कीच विचारायचंय आणि तुला हो. की दोन्ही सिनेमात ती आहे. तिची जाम तारांबळ झाली या दुनियादारी सगळ्यात. पहिला रिलीज झाला होता. हो, हो. तुला काय कशा प्रकारे प्रॉब्लेम्स फेस केलेस का? तू नाही, मला भाग्यवान थोडेसे प्रॉब्लेम्स आले, कारण असं व्हायचं की ऑब्व्हियसली दुनियादारीच्या तिच्या डेट्स होत्या ज्या तिने पाळणं, तिथे तिची कमिटमेंट होती. त्याच वेळेला तिने इकडे पण दिली होती, तर तिची खूप तारांबळ व्हायची. म्हणजे ती सांगायची पण रडकुंडी सईच्या द्यायची. बाबतीत हा प्रॉब्लेम होणार, कारण हल्ली सईशिवाय पिक्चर सेन्सॉर होत नाही. त्यामुळे इथून पुढे picture censor.
म्हणजे आता खरंच असं व्हायला पाहिजे की सईची कुठली फिल्म येते मग त्याच्यानंतर मी 10-12 दिवसांनी माझीच करतो, पुढच्या 2 आठवड्यानंतरच करतो, असंच करायला पाहिजे. पण नाही, पण अशा वेळी सईने तुला साथ दिली. हो दिली हे महत्त्वाचं. आणि हा, सगळ्यांनीच इथेच मी दिली, म्हणजे highlight त्या करते. चौघांनी की दिली. कलाकारांनी जर आपला सिनेमा मानला आणि हो. खरंच त्या पद्धतीने प्रमोशन केलं तर हो म्हणजे आपण उमेश result पाहतोय. उमेश सुद्धा आजारी होता, म्हणजे त्याला 1.5-2 ताप होता, तरी तो पुण्याला येत होता, तो फिरत होता, लोकांना भेटत होता. की ही कमिटमेंट असते जी सगळ्यांनी पाळली. पहिल्यांदाच तुम्ही तिन्ही दिग्दर्शक IBN लोकमतवर एकत्र आहात, तर मी तुम्हाला विचारू इच्छिते की तुम्ही एकमेकांचे सिनेमे पाहिलेत का? मी खरं सांगू, मी नाही पाहिलाय. खरंच सांग. हां, मी खरंच सांगतो. आणि मला स्वतःला असं वाटतं की माझी कारणं जी आहेत ती खूप पर्सनल असल्यामुळे मी नाही पाहिला. मला स्वतःला माझ्या फॅमिलीबरोबर पिक्चर बघावासा वाटतो आणि आवडतो. आणि माझ्या 2 खूप जवळच्या मित्रांचा सिनेमा आहे. एक तर संजय आहे, माझा अंकुश खूप जवळचा मित्र आहे आणि तरी मी दुनियादारी पाहिला नाही. याला एकच कारण आहे, माझ्या मुलीची 10वी आहे आणि तिची टर्म एक्झाम सुरू आहे. म्हणजे माझ्या मुलीनी आणि माझ्या बायकोनी अजून श्रीमंत दामोदर पंतही बघितलेलं नाही. सो मी एवढं सांगू शकतो की त्यामुळे मी हा सिनेमा बघितला तुझी नाही. खाजगी कारण. हां, ही खाजगी कारण आहे. मला बघायचा नाही आणि तर मला काय असं या लेवलला नाहीये. मी दुनियादारी पाहिलाय, मी प्रीमियरलाच गेलो होतो दुनियादारीच्या. मला श्रीमंत दामोदर पंत बघायचा आहे, पण मी बघीन तो लवकर, माझा तो राहिलाय बघायचा, पण दुनियादारी माझा पाहून झालाय. संजय, तुला वेळ मिळाला दोन्ही सिनेमे पाहायला? मी टाइमप्लीज पाहिला नाही. दामोदर पण मी बघू शकलो नाही कारण मी ऍक्च्युली प्रमोशनमध्ये बिझी होतो. म्हणजे असं काय कसं आहे की केदारचा सिनेमा आहे, तिथे जर मी असा ॲटिट्यूड होला ना, मला तर बघायचाच नाही, तो पहिले फटके पडतील मला. मेरा जीना हराम हो जाएगा. नाही, आणि मेन म्हणजे सांगू ना, ती संजयला पण ती गोष्ट माहिती आहे की आमच्या फॅमिलीज पण एकमेकांबरोबर खूप कनेक्टेड आहेत. सो त्यालाही ती मुलगी आहे आणि मलाही मुलगी आहे आणि आमच्या मुली आमच्यासाठी काय आहेत हे दोघांनाही माहिती आहे आणि त्यांना टाळून नाही बघू शकत. माझा मुद्दा कुठेतरी हाच आहे की तुम्ही जे पाहू शकलो नाही असा शब्द वापरताय, म्हणजे तुम्हाला पाहायची इच्छा आहे. तर मराठीत हे चित्र जास्त दिसतं, हिंदीत कॉम्पिटिशन जास्त पाहायला मिळते. आपण मराठी हिंदी हा वाद वगळूया, पण मराठीत हे चित्र आता जाणवत आहे, हेही सकारात्मक आहे. काय वाटतं? खूपच सकारात्मक आहे. एक तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ना, आत्ताची जी जनरेशन आहे, मला आधीच्या जनरेशनबद्दल माहिती नाही आणि फारसं बोलायचं नाही, पण आता ही आमची जी जनरेशन आहे ना, ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही सगळे एकमेकांचे खूप चांगले मित्र आहोत. ओके. आणि प्रत्येकाच्या वाट्याला त्याचं यश मिळालेलं आहे. तर देर इज नो कॉम्पिटिशन बिटवीन अस. यशाचा प्रश्न नाहीये, प्रश्न दृष्टिकोनाचा आहे संजय. बरोबर, मी तिथेच येतोय. तर दृष्टिकोन हा केव्हा होईल की मी नाही बघायला जाणार, मी कशाला बघायला जाऊ, ही भावना केव्हा येईल जेव्हा नाही रे इसका बुरा होना चाहिए, ही भावनाच बेसिकली आमच्यामध्ये नाही. यु नो, माझा सिनेमा येतोय आणि ॲट द सेम टाइम ह्याचाही सिनेमा येतोय, तर मी डेफिनेटली ट्विटरवरनं आणि फेसबुकवरनं नक्की पोस्ट करेन की अरे केदारचा सिनेमा येतो बघा. यु नो, कारण मला माहिती आहे की माझ्या सिनेमाला जे लोक येणार आहेत ते येणारच आहेत, पण तेच लोक जर केदारच्या सिनेमाला आले तर खूप बरं होईल असं डेफिनेटली मला वाटतं. 2013 साल आता अर्ध संपायला आलं. आपण बालक पालक, प्रेमाची गोष्ट, झपाटलेला असे काही बोटावर मोजण्या इतके चित्रपट आले आणि त्यांनी यश ही म्हणजे संपादन केलं. पण जर आपण एकत्र चाललो, एकमेकांना प्रमोट केलं किंवा हा जर ॲटिट्यूड ठेवला, तर आपण पाहतोय की प्रेक्षक येत आहेत सिनेमागृहात. तर कुठेतरी इथे हा पॉइंट महत्त्वाचा वाटतो. केदार, काय सांगशील? मला संजयची एक गोष्ट जी आत्ता बोलतोय ती पटली एकाच गोष्टीसाठी की कशाबद्दल एकमेकांबद्दल असूया असावी, कारण तर असायला पाहिजे ना. म्हणजे मला माझे प्लस पॉईंट्स माहिती आहेत आणि मला माझे मायनस पॉईंट्स पण माहिती आहेत, पण जिथे माझे मायनस आहेत ते संजयचे प्लस आहेत. त्यामुळे जी गोष्ट संजय करतो ती आयुष्यात मी नाही करू शकत आणि मला याचीही माहिती आहे, स्वतःला जाणीव आहे की जी गोष्ट मला जमते ती संजयला नाही जमू शकत. हे आमच्या सगळ्या मित्रांमध्ये ना क्लिअर आहे. बिहाइंड सीन म्हणून दुनियादारी असा एक एपिसोड केलास तर एक्झॅक्टली दुनियादारी कशी घडली हा एक जर कळला तर जेवढी हाऊसफुल गर्दी आत्तापर्यंत होते त्याच्यापेक्षा जास्त गर्दी होईल की काय अटॅचमेंट एखाद्या माणसाची दुनियादारीबद्दलची असू शकते. त्यांनी ते प्रोजेक्ट करायचं ठरवलं. त्यांनी एक फोन केला, एक गाणं मेरे दिमाग में तू येऊन गायचंय. त्याला विचार एका सेकंदात कधी यायचं एवढंच विचारलं. कशाबद्दल असावं? तो एक सिनेमा करतोय ज्याच्यात माझा काही संबंधच नाहीये. मी एक विचार करायचा, शी मी कशाला जाऊ, माझा काय संबंध. आणि हे नसायलाच पाहिजे. आणि तू म्हणशील ना तर जे हा विचार करतायत ना
त्यांचं यश फार क्षणभंगूर असेल, म्हणजे ते संपेल आता काही दिवसांनी. आम्ही एक विचार आज डोक्यामध्ये फिट आहे की आपण सगळे एकत्र मोठे झालो तर इंडस्ट्री मोठी होणार आहे. आता आपण दुनियादारीवर पुन्हा येऊया. महाराष्ट्रात तर सुरू आहेच, घोडदौड सुरू आहे. महाराष्ट्राच्या बाहेरही प्रयत्न सुरू आहेत. याबद्दल तू काय सांगशील? हो, महाराष्ट्राच्या बाहेर म्हणजे आता गोवा आणि बेळगाव आणि सुपर रिस्पॉन्स आहे. गोवा हाऊसफुल होतं. मला गोव्यावरनं काही फोन आले. परत मी त्यांना ते सांगितलं, आम्हाला तिकीट्स मिळत नाही, आम्हाला तिकीट्स मिळत नाही. म्हटलं माझ्या आयुष्यात हे पहिल्यांदाच होतं आहे. मला माहिती नाही हा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा. नेक्स्ट पिक्चरला असं झालं ना मी नक्की सांगू शकेन. बेळगावला पण सेम सिच्युएशन. गुजरात आणि इंदोर आता रिलीज होईल. खूप प्रेक्षकांच्या काही प्रतिक्रिया असतात, त्याच्यात खूप काही इंटरेस्टिंग प्रतिक्रिया असतात. तर तुम्हाला तिघांनाही असं काही म्हणजे एखादा हळवा क्षण असेल किंवा श्रीमंत बघून त्यांना नाटक आठवलं असेल किंवा वेगळंही काही आठवलं असेल, केदार काय असं शेअर करशील? मला काय माहिती ना की पचायला कठीण जातं अर्धा वेळ मला. एक तर खरं सांगू का, मला म्हणजे मी ना रिकाम्या खुर्च्या पण बघितल्या आहेत आणि मी भरलेल्या खुर्च्या पण बघितल्या आहेत. ह्या दोन्ही गोष्टींचे मला सवय आहे, कारण मी नाटकातला माणूस असल्यामुळे जेव्हा श्रीमंत दामोदरपंत नावाचं नाटक आलं तेव्हा मी ते पडलेलं नाटक पण बघितलं आणि आज त्याचा सिनेमा आल्यानंतर त्या भरलेल्या खुर्च्या पण मी बघतो. त्यामुळे मानसिक आनंद खूप असतो. केदार, खूप वाट पाहिली होतीस या यशाची? अगबाई अरेच्या नंतर खूप नाही, मोठं पण यश माझं आता स्वतःचं आलंय. मत आहे की मी वाट बघून काही शक्य होणार नव्हतंच ते. माझं म्हणणं आहे की करत राहायला पाहिजे गोष्ट. आत्ता काय भावना आहे? आता उत्तम शांतता आणि मला स्वतःला असं वाटतं की माझ्या आयुष्यात खूप छान छान गोष्टी घडत गेल्या आहेत आणि त्याच्याबद्दल मी काय म्हणतात त्याला समाधानी आहे, संतुष्ट नाही. तुला हा प्रश्न मला डे वन पासून विचारायचा आहे की तू FTIचा विद्यार्थी आहेस, नाटकावर पहिला सिनेमा आणावा असं का वाटलं? नाही, एकदम मी FTIला मी स्क्रीन प्ले मी एडिटिंगला गेलो होतो. तिथे माझं सिलेक्शन झालं नाही. मी लिहित होतो नाटकं. मग मी म्हटलं आता काय करायचं, तर तेव्हा कोर्स सुरू झाला म्हणून मी तो स्क्रीन प्ले रायटिंगचा कोर्स केला. पण डिरेक्ट मी करत होतो पहिल्यापासून. त्यामुळे मला कायम असा प्रॉब्लेम व्हायचा की मी जे लिहिलेलं डिरेक्टर तसं आहे तसं जर कन्सीव्ह करत नसेल तर मला खूप त्रास होतो. कारण तो थोडासा लेखकाचा इगो जो असतो तो मध्ये आपणच आपलं लिहायचं आणि आपणच आपलं बसवायचं असं होतं. आता हे जेव्हा नाटक झालं तेव्हा ते झाल्यानंतर त्याच्यामध्ये मला अशी शक्यता वाटली की हे पुढे जी इतर दोन पात्र आहेत त्या दोन पात्रांना खूप काही करण्यासारखं आहे आणि त्यामुळे त्या स्टोरीकडे बघण्याचा जो अप्रोच आहे तो बदलू शकतो आपला. मग म्हटलं की हे करून पाहू, म्हणून मग त्याचा सिनेमा. आणि ऑब्व्हियसली त्याला एक कारण अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर हे पण होतं की तो जो विषय आहे तो सिद्ध झालेला विषय होता, त्यामुळे रिस्क तिकडे कमी त्या होती. विषयाची अगदी. खात्री तुला जास्त खात्री जास्त होती. मी ॲक्च्युली खरं सांगू तर मी घाबरलो होतो दुनियादारी रिलीज व्हायच्या आधी. कारण बाकी दुनियादारी कादंबरी खूप पॉप्युलर आहे आणि त्या कादंबरीवर प्रत्येकाने स्वतःच्या मनात एक फिल्म बनवली आणि ती फ्रेम ब्रेक करणं इट इज नेक्स्ट टू इम्पॉसिबल. पण सगळ्यात महत्त्वाची रिॲक्शन माझ्यासाठी होती ती मिसेस शिरवळकरांची. आणि मी त्या रिॲक्शनसाठी खूप घाबरलो होतो की त्या काय म्हणणार. काय घाबरला का होतास पण? कादंबरीत मी सिनेमामध्ये खूप चेंजेस केलेत कादंबरीपेक्षा. ऑफकोर्स विथ हर परमिशन. शी वॉज व्हेरी कूल ॲक्च्युली. त्या खूप शांतपणे हो मला माहिती आहे तुम्ही म्हणाला होतात आणि मला कळलं पण आहे, कारण गोव्याला फिल्म फेस्टिवलला फिल्म तेवढी दाखवली होती आणि त्यांना कळले होते रिपोर्ट्स. तर काही प्रॉब्लेम नाही, पण तरी पण मी उगीच घाबरलो होतो. पण फिल्म संपल्यावर ज्यावेळी त्या आल्या आणि त्यांनी मला मिठी मारली ना, दॅट वॉज द बेस्ट रिॲक्शन फॉर मी. खूप छान वाटलं तुम्हा तिघांशीही बोलून. इतकं मनापासून तुम्ही शेअर केलं, तिघं पहिल्यांदा एकत्र आलात आमच्या चॅनलवर. खूप छान वाटलं आणि अशीच ही भरभराट मराठी सिनेमांची अशीच सुरू राहू दे यासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा आणि तुमचं पुन्हा एकदा खूप अभिनंदन. थँक्यू.